नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फायनली मुंबई मंडळाची म्हाडाची जी काही लॉटरी आहे, ती अ, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण 1 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता, की म्हाडा मुंबई मंडळाची 2,500 घरांची लॉटरी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. डॉक्युमेंट तयार ठेवा. तर त्यालाच जर बघितलं तर काल आपण तो व्हिडिओ टाकला होता आणि आज जाहिरात जी काय आहे अधिकृतपणे म्हाडाकडून ऑफिशियली प्रसिद्ध झालेली आहे. तर ती आपण आज बघणार आहोत. तर चॅनलला जर नवीन असाल आणि म्हाडाच्या घरांसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून आपण जे काही अपडेट किंवा महत्त्वाचे डिटेल्स आपण शेअर करतो ते नक्की वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर चला तर मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया. 2 गोष्टी आहेत. एक जी काय आहे ऑनलाईन सोडतीच्या बाबतचं वेळापत्रक असेल किंवा त्याच्या डिटेल्स आहेत आणि एक जी काय आहे माहिती पुस्तिका आहे. कशाप्रकारे अर्ज करायचा असेल किंवा माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला कोणत्या अटी-शर्ती असणार आहेत, इन्कम ग्रुप काय असणार आहे, त्या सगळ्या डिटेल्स आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून ॲप्लिकेशन करताना तुम्हाला फायदा होणार आहे. आता जर आपण बघितलं तर घरांची संख्या जवळपास 2,640 सदनिका उपलब्ध आहेत. त्या काही प्रधानमंत्री आवास आहे आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत आहे. त्या आपण डिटेलमध्ये जर वेळापत्रक बघितलं तर ही अनुक्रमणिका आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही डिटेल आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. पहिलं तर आहे वेळापत्रक म्हणजे 30/3/2026 वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 30 तारीख आज आहे आणि सोडतीची जी काही जाहिरात आहे ती सुद्धा म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे. आणि संगणक अर्जाची सुरुवात जी आहे ती आज दुपारी 3 वाजल्यापासून सोडतीची सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा जो काही शेवटचा दिनांक आहे 29/4/2026 रात्री 12 वाजेपर्यंत. जी फायनल जे काही ॲप्लिकेशन सबमिट करायची जी काही लास्ट डेट आहे ती आहे. आणि तुमचं पेमेंट करण्याची जी डेट आहे ती ऑनलाईन जर करणार असाल तर 30/4/2026 आहे. आणि RTGSला सुद्धा तीच डेट आहे. फक्त टायमिंग त्या कार्यालयाच्या वेळेपर्यंत आहे. एकच डेट आहे तुमचं फायनल जे काही पेमेंट तुम्ही करणार असाल ते करण्यासाठीची ही डेट आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हणजे जो काही ॲप्लिकेशन केल्यानंतर जी प्रारूप यादी तयार होते ज्याच्यात ॲप्लिकेशन एक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलेले असतात त्याची यादी 5/5/2026 दुपारी 3 वाजता प्रसिद्ध होणार आहे. आणि प्रारूप यादी जी प्रसिद्ध झाल्यानंतर 8 तारखेपर्यंतचा कालावधी दिलेला जातो, जो कशासाठी असतो, की जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं असेल काहीही कारणास्तव, तर त्यावर आक्षेप घेण्यासाठी आपल्याला कालावधी दिला जातो, की त्या वेळेत आपण 5 तारखेला जेव्हा प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे, त्यानंतर 8 तारखेपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन किंवा म्हाडाला एक ग्रीव्हन्स रेज करायचं आहे, तक्रार नोंदवायची आहे, की तुमच्या अर्जामध्ये जर काही रिमार्कमध्ये मेन्शन केलेलं असेल, की कोणत्याही डॉक्युमेंटचा इश्यू असेल, त्यामुळे जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं असेल, तर ते करेक्ट करण्यासाठीचा कालावधी दिलेला जातो. त्यानंतर फायनल यादी पब्लिश होते. ती होणार आहे 12/5/2026 त्यानंतर कुठलाही तुमच्या अर्जामध्ये बदल करता येत नाही. तुमचा अर्ज फायनल जर रिजेक्टेडमध्ये असेल, तर तो लॉटरीसाठी ॲप्लिकेबल होत नाही. आणि जी काही लॉटरी ड्रॉ होणार आहे, ती 15/5/2026 होणार आहे, सकाळी 11 वाजता. सोडतीचे ठिकाण अजून काही निश्चित केलेलं नाही. ऑनलाईनसुद्धा ती सोडत दाखवली जाते. YouTubeवर लाईव्ह किंवा Facebook लाईव्हवर सुद्धा म्हाडाच्या ऑफिशियल चॅनलवरून ती दाखवली जाते. आणि जी काही सोडतीमध्ये यशस्वी होणार आहे 15/5/2026 सायंकाळी 6 वाजता ही जी काही यादी आहे तुमच्या लॉटरी झाल्यानंतर म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ती प्रसिद्ध होणार आहे. तर ही आहे जे काही म्हाडाचं वेळापत्रक आहे. सध्या जी मुंबईची लॉटरी निघाली आहे तिचं वेळापत्रक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक स्कीम वाईज डिटेल आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपण बघणारच आहोत. प्रत्येक जी काही स्कीम आहे त्या स्कीमसाठी ज्या काही जागा आहेत किंवा कुठे कुठे स्कीम आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. तर त्या आपल्याला ह्या जाहिरातीच्या पेजवर बघायला भेटणार आहे. जी सेम आपण वेळापत्रक बघितलं ते ह्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. आणि ह्या संकेतस्थळावर जे काही housing.mhada.gov या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि मोबाईल ॲपसुद्धा आहे म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम म्हणून. तिथेही तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लाय करू शकता. तर आता स्कीम जर बघितल्या तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी आणि ह्यात स्पेसिफिकली मेन्शन आहे की बांधकाम चालू असलेल्या सदनिकाचा तपशील म्हणजे ज्या बिल्डिंग सध्या ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन आहे त्यांचं
अ म्हणून मेन्शन केलेलं आहे आणि त्याचं सध्याचं जे काही लॉटरीमध्ये काढलेले आहेत त्यांच्या डिटेल्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. संकेत स्कीम कोड आहे, त्या योजनेचं नाव काय आहे, उत्पन्न गट काय आहे, त्याचं जे काही चटई क्षेत्रफळ आहे आणि त्याचं जे काही अंदाजे विक्री किंमत जी म्हाडाने ठरवलेली आहे आणि जो काही अनामत रक्कम तुम्ही भरणार आहे ती प्लस जी काही ॲप्लिकेशन फी असेल आणि जी-एस-टीचे चार्जेस ₹590 असे रकाना आहेत आणि जे काही आरक्षण गट आहेत त्यानुसार या ठिकाणी किती जागा त्या स्कीमच्या अंतर्गत अवेलेबल आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. शेवटी जो आहे तो सर्वसाधारण गट आहे, जनरल पब्लिक आणि एकूण सदनिका या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर विक्रोळीच्या कन्नमवारमध्ये अत्यल्प उत्पन्न गट, बिल्डिंग नंबर 16, बिल्डिंग नंबर 1 अशा कन्नमवारमध्ये 3 जवळपास बिल्डिंगमध्ये म्हाडाचे जे काही आहे फ्लॅट आहेत. काही 28.97 स्क्वेअर मीटरचे आहेत, काही 48.57 ते 54.33 आणि काही 50.2 ते 50.77 असे प्रत्येक जे काही स्कीम आहे त्याची स्क्वेअर फीट एरिया दिलेला आहे, कार्पेट एरिया दिलेला आहे आणि त्याची अंदाजे किंमत दिलेली आहे. त्या किंमत बरोबरच त्या स्कीमसाठी किती अनामत रक्कम भरायची आहे आणि प्रत्येक जी काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यानुसार किती त्या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत आणि जे रेराला नोंदणी क्रमांक असेल किंवा भोगवट प्रमाणपत्राची जी काही सध्याची स्थिती आहे ती या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आता हे प्रत्येक स्कीम वाईज आपण सेपरेट व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. पण जर तुम्ही जाहिरात बघत असाल तर ती कशी बघायची, त्या स्कीमच्या डिटेल्स कशा बघायच्या ते आपण हे शॉर्टमध्ये बघत आहोत. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ब मध्ये जर बघितलं तर विकास नियंत्रण नियमावली 33.5 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांचा तपशील आहे. जशा आहेत त्या स्वरूपात विक्री करण्यासाठी उपलब्ध करून म्हणजे जसं विकासकाकडून बिल्डरकडून अवेलेबल झालेल्या आहेत त्यानुसार ह्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. तर त्यांच्याही डिटेल आपण वरती जर बघितलं तर ह्या कॉलमनुसार तुम्ही चेक करू शकता की रिझर्वेशन असेल किंवा त्यांचा एरिया असेल किंवा अंदाजित रक्कम असेल किंवा जे अनामत रक्कम तुम्हाला भरायची आहे त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. तर असे जवळपास जर आपण बघितले तर टोटल 2640 टोटल ज्या काही सदनिका आहेत त्यांच्या डिटेल्स तुम्हाला ह्या माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता. प्रत्येक स्कीमच्या डिटेल या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. आता अ, ब, क, ड असे 4 सेक्शन केलेले आहेत. अ, ब आपण बघितलं. क मध्ये जर बघितलं तर 33/7 जो काही DCR रूल आहे त्याप्रमाणे सदनिका आहेत. त्यांच्याही डिटेल या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत आणि जर आपण बघितलं ड मध्ये मुंबई मंडळाच्या मागील सोडतीत ज्या काही जागा रिक्त राहिल्या असतील विविध कारणानुसार त्या सदनिका सध्या ज्या स्थितीमध्ये आहेत त्या नव्याने परत या स्कीममध्ये आणल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मागच्या ज्या काही लॉटरीमध्ये शिल्लक राहिलेल्या असतील त्या नव्याने ह्या लॉटरीमध्ये आणलेल्या आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी 4 सेक्शन केलेले आहेत आणि त्या 4 सेक्शनचे मिळून टोटल 2640 जे काही आहे सदनिका आहेत. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला जे काही नोंदणी करायची आहे पहिलं तर तुम्हाला म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट आहे. ही म्हाडाची housing.gov.in ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा रजिस्ट्रेशनची प्रोसेस दिलेली आहे. तुम्ही इथे स्किप एंटर केलं तर ह्या स्टार्ट नावापासून तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर साइन इन करून ॲप्लिकेशन करू शकता. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन नंबर टाकून व्हेरीफाय करून प्रोसेस करायचा आहे. तर त्याची डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला भेटेल. तोही तुम्ही रेफर करू शकता. महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे जो की आधारला लिंक आहे व एक ईमेल आय डी जो की नंतर तुमच्या फर्दर कम्युनिकेशनसाठी यूज होणार आहे. महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहेत तर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि जे काही 20 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहत असल्याचा जो काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि उत्पन्नाचा पुरावा जर तुम्ही वर्किंग नसाल तर तुम्हाला 1/4/2024 ते 31/3/2025 पर्यंत जो काही उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा किंवा तुम्ही जो काय ITR रिटर्न केलेला असेल आयकर विवरणपत्र ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. अर्जदार जर ज्या प्रवर्गासाठी म्हणजे जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि डोमासाईल सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताय किंवा ॲप्लिकेशन करताय त्यावेळेस डोमासाईल तुम्हाला अलाउड विथ कंडिशन सांगितलं जातं की तुम्ही डोमासाईल नसेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन त्या रिझर्वेशन कॅटेगरीमधून करू शकता. पण जेव्हा जर तुम्ही लॉटरी विनर होणार आहात तेव्हा ते
अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला जे काही POL लेटर आहे ते जनरेट होत नाही. तेव्हा जर तुम्ही ॲप्लिकेशन करताय, सध्या जरी नसेल तरी ते तुम्ही ॲप्लाय करून ठेवा. ते सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करा. तर ह्या डिटेल आहे आणि उत्पन्नाचं जर काही मर्यादा जर आपण बघायला गेलो तर अत्यल्प उत्पन्न गट हा जर बघितलं तर 6 लाखापर्यंतची त्याची उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटाची जी आहे LIGची ती 9 लाखापर्यंत आहे आणि मध्यम उत्पन्न गटाची जी काय आहे 12 लाखापर्यंत आहे. ह्या इन्कम ग्रुपसाठीची कुठलीही कमाल मर्यादा नाहीये. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती म्हणजे EWS वाला जो व्यक्ती आहे तो EWSच्या अंतर्गत आणि LIGच्या अंतर्गत या दोन्ही ज्या काही स्कीम आहेत त्यांना ॲप्लिकेशन करू शकतो. आणि अल्प उत्पन्न गटवाला सुद्धा अल्प आणि मध्यम ह्या दोन्हींना ॲप्लिकेशन करू शकतो. मध्यम गटातील व्यक्ती ह्या दोन्हींसाठी ॲप्लिकेशन करू शकतो, MIG आणि HIGसाठी. आणि उच्च उत्पन्न गट जर असेल तर तो लोअरच्या यांना ॲप्लिकेशन करू शकत नाही. हायरचा जो काय आहे त्या एकाच गटासाठी तो ॲप्लिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिटेल आहे, तुम्ही त्या डिटेलमध्ये वाचू शकता. काही निकष सुद्धा दिलेले आहेत, की तुमचं जे काही अर्जदार आहे त्याचं वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे. अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा अज्ञान ह्यांच्या नावावर कुठलंही घर असणं आवश्यक नाहीये. म्हणजे तुमच्याकडे कुठलंही घर नसावं तुमच्या नावावर. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भारतात कुठेही कुटुंबाच्या नावे पक्के घर नसावे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर तुम्हाला PMIच्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याला अट आहे की भारतात कुठेही नसावे. ओके. तर बऱ्याचशा अटी शर्ती आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओतून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण त्यावरही नवीन व्हिडिओ तयार करूया किंवा ज्या काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना अडचणी येतील तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्यावर जे काय आहे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूया. हे डिटेल आहेत. तर जर तुम्ही मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करणार असाल, तुम्हाला जर स्कीममधल्या डिटेल्स, जर एरिया, त्याची प्राईज अफोर्डेबल वाटत असेल तर नक्की तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू करा. कारण तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं डोमासाईल असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा ITRचं काही डिटेल आहे त्याला व्हेरिफिकेशनला वेळ लागतो. तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट करून द्या. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही वेळ घेतला तरी चालेल. ॲप्लिकेशन करताना सगळ्या तुम्ही स्कीम चेक करा. तुम्हाला ज्या योग्य स्कीम वाटत आहे तुमच्या दृष्टीनं त्या ठिकाणीच तुम्ही ॲप्लाय करा. आणि पेमेंट करण्यासाठी सुद्धा घाई करू नका. ॲप्लिकेशन करून ठेवा. EMD अमाऊंट पे करताना थोडासा वेट करा. कारण बऱ्याचदा कसं होतं की लॉटरी ची ॲप्लिकेशनची एंड डेट आहे कधी-कधी चेंज होते. तर घाई करू नका, कारण विनाकारण बऱ्याचदा एक्सपिरियन्स येतो की तुम्ही ॲप्लिकेशन करताय आणि सुरुवातीलाच पेमेंट करून ठेवताय आणि नंतर ते काय होतं की ॲप्लिकेशनची एंड डेट वाढल्यानंतर तुमचे पैसे विनाकारण अडकून बसतात. त्यामुळे तीही काळजी घ्या. ज्या काही महत्त्वाच्या डिटेल्स आहे आपण चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करूया. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही आपण अपडेट शेअर करू ते नोटिफिकेशननुसार तुमच्यापर्यंत येतील.